राज्यात पावसानं पुन्हा एकदा जोर धरलेला असून पुढील 24 तास अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आता कोणकोणत्या भागात पाऊस आपली दमदार हजेरी लावणार आहे तेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहणार आहोत। पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही YouTube वरती HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन वरती प्रेस करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। हीच बातमी आता तुम्ही फेसबुक वरती पाहत असाल तर आमच्या HPN मराठी न्यूज या फेसबुक पेजला देखील नक्की फॉलो करा, इथे देखील आमचे अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील। तर हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूरच्या घाटमाथ्यासह अनेक जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। मुंबईतही उद्या म्हणजेच 24 जुलै रोजी मुसळधार पावसाचा इशारा देत ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। पुढील 4 दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता असून नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। हवामान विभागाच्या अंदाजानुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे। यामुळे राज्यात पावसाचं स्वरूप आणखी तीव्र होणार असून किनारपट्टीपासून विदर्भापर्यंत जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय। विशेषतः कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता आहे। रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, मुंबई शहर व उपनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर घाटमाथा या भागाला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। ठाणे, पुणे, सातारा या भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। कोल्हापूर, सांगली, पालघर, नाशिक, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा या भागासाठी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। आणि 25 जुलैसाठी रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या भागाला रेड अलर्ट आहे। मुंबई, ठाणे, नागपूर, भंडारा या भागाला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर या शहरांमध्ये येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। मुंबई शहर व उपनगरात आज दिवसभर पावसाची संततधार कायम राहण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळाली आहे। हवामान विभागानुसार उद्यापासून पावसाचा जोर आणखी वाढेल, त्यामुळे मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। जलभराव व वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना घराबाहेर पडताना काळजी घेण्याचं आवाहन केलेलं आहे। रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये उद्या अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिलाय, त्यामुळे या तीनही जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलाय। काही ठिकाणी 100 मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद करण्यात आलेली असून नदीकाठच्या भागांमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका आहे। प्रशासन सतर्क असून मदत यंत्रणा तयार ठेवण्यात आलेली आहे। विदर्भ आणि मराठवाड्यातही मुसळधार पावसाची शक्यता आहे। आज या ठिकाणी येलो अलर्ट असून पुढील 4 दिवस जोरदार सरींचं आगमन होणार आहे। नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली सारख्या जिल्ह्यातही पावसाचा जोर वाढण्याचा इशारा देण्यात आला आहे।